नमस्कार मित्रांनो, मी समीर पवार स्वागत करतो आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलो आहोत पेंठेळ गावामध्ये एका स्पेशल व्यक्तीला भेटायला, आणि ती स्पेशल व्यक्ती आहे आपल्या समोरच उभी आहे. नमस्कार, कसा आहे दादा? मस्त मस्त मजेमध्ये. हे आहेत आपले सुनील भाऊ, सुनील माळी ब्लॉग. यांना भेटायला आपण आज आलेलो आहोत. ते पण पाचलच्या इथून. हो, ते पण स्पेशल पाचलवरून. त्यांनी जो काही बिझनेस चालू केला आहे तो पण आपण सध्या बघू, आणि परत त्यांच्याकडून काही गायडन्स आपल्याला मिळत आहेत. परत त्यांचं करिअर कसं आहे, काय काय त्यांनी कष्ट घेतले ते पण आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सर्वप्रथम तू इथे आलास त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि समीरचं माझं बोलणं होतं, पण समीर इकडे आला, मला वाटलं नव्हतं तो येईल. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर तो व्हिडिओ बनवतो ते मला माहीत नव्हतं. कालच त्यांनी मला एक लिंक पाठवली होती, पण मे बी मी ती बघितली नाही कामामुळे. पण बेस्ट ऑफ लक तुला, कारण की पुढील वाटचालीसाठी. कारण की यूट्यूब हे जे क्षेत्र आहे ना, हे खूप क्रुशियल टास्क आहे हा. कारण की हा क्रुशियल टास्क कंप्लीट करायला खूप स्ट्रगल आणि टाइम स्पेंड करावा लागतो. पण मस्त वाटलं, बघून बरं वाटलं. आमची भेट अशी स्पेशल कुठली भेट नाही आहे. आम्ही यूट्यूबवरतीच, मी दादाचा सबस्क्रायबर होतो, आणि नंतर मग बोललो की चला एकदा कमेंट करूया आपण. कमेंट करता करता इंस्टाग्रामवरती मेसेज केला, आणि मग तसा आमचा कॉन्टॅक्ट झाला, फोन नंबर मिळाला, आणि आज शेवटी फायनली तसा पण दादा आमच्या घरी पण येऊन गेला, दोन वेळा येऊन गेला. तर त्याचा हट्ट होता, अरे तू 2 वेळा मी तुझ्या घरी आलो, तू कधी येणार माझ्या? तर आज त्याच्या आपण कुक्कुटपालन व्यवसायाला भेट दिली आहे. आता बघूया त्याची इन्फॉर्मेशन, आणि घेऊया जे पण काय दादा सांगेल त्याच्याबद्दल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर सुनील, आता थोडक्यात तुझ्याबद्दल माहिती दे, जेणेकरून लोकांना पण आपल्या समजेल की सुनील माळीचं जीवन लहानपणीपासून ते आत्तापर्यंत कसं होतं. माझं जीवन चांगलं गेलं मुंबईमध्ये, कारण की लहानाचा मोठा मुंबईलाच झालो. नोकरी पण करतो, त्याचबरोबर सगळं शिक्षण वगैरे मुंबईलाच. पण हे जे गावचं जीवन खरं लाईफ दाखवलं आहे ना, ते लॉकडाऊनने दाखवलं. लॉकडाऊनमध्ये बरेच कुटुंब जवळ आले, बरेच कुटुंब लांब झाले, कारण की त्यावेळी लोकांना समजलं गाव काय आहे. आणि त्यामध्ये बरेच अडचणी लोकांना आले, जसं मला पण आले. तर शिकायला भरपूर मिळालं, लॉकडाऊनने शिकवलं. मग आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवत होतो पहिल्यापासूनच, मुंबईला असल्यापासून. गावी आलो, मग गावचं जीवनशैली दाखवली लोकांना आवडायला लागलं, की आपण एक ऑर्गॅनिक ऑडियन्स आपल्याकडे आले. कारण की त्यांना माहीत होतं की हा जो काम करतो एक ऑर्गॅनिक प्लॅटफॉर्मवर चांगलं काम करतो, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून. आणि हळूहळू लोक ओळखायला लागले. जॉब करत करत आपण सगळ्यांना एक सोशल मेसेज देत होतो की जमिनी विकू नका, कारण की आज माझ्या स्वतःच्या जागेमध्ये, म्हणजे वडिलांनी घेतलेली जागा, या जागेमध्ये आपण आज कुक्कुटपालन हे निर्माण केलेलं आहे. आणि हे मनाला खूप प्राऊड फील होतं की वडिलांनी घेतलेली जागा आज आमच्या कामी येते. आम्ही आता घेऊ शकत नाही, कारण की पैसा झाला मोठा. कारण की तुमच्याकडे पैसा आहे, आणि ती जी बोट ठेवेल ती जागा आपल्याला आवडली, पण ती जागा मिळेल त्याची शाश्वती नाही आहे. तर मग आपण आता जागा काही घेऊ शकत नाही. पण वडिलांनी ते सोनं केलं होतं, आणि त्या सोन्याचं आपल्याला अजून काय करता येईल मोतीमध्ये, तर ते आपला प्रयत्न आहे, आणि ते आपण केलं. पण मुंबईचं जीवन, जे मी लहानाचा मोठा झालो नोकरी करत, पण इथे आता वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं. नाईट ड्युटी करतो, आणि डेला आपल्याला काय करायचं ॲक्टिव्हिटीज, म्हणून आपण कुक्कुटपालन, आंबा काजूचा आपला व्यवसाय ऑलरेडी आहेच. कारण की वडिलोपार्जित आंबा त्यावेळी लावले होते, काजू लावले होते. हळूहळू लॉकडाऊनमध्ये आपल्याला समजायला लागलं की आपण जे करारावर दिले होते काजू, तर ते आपण आपल्याकडे घेतले. आणि त्यातून आपल्याला समजायला लागलं की अरे, आपली जी गावठी झाडं आहेत, वेंगुर्ला झाडं आहेत, त्यातून आपल्याला उत्पन्न किती येतात. 1 वर्ष मला स्ट्रगल करायला गेलं, पण ठीक आहे. पहिलं स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम्स आले, पण त्यातून मात देऊन म्हणजे आपण शिकायला मिळालं. अडचणी आले, लॉसमध्ये आलो, काजू आपले काही वेस्टेज गेले, पण ठीक आहे. हळूहळू करत आपण आंबा काजू हे समजायला लागलं. नंतर मग आपण ॲडिशनल म्हणून कुक्कुटपालन हे चालू केलं आहे. भविष्यामध्ये आपल्याला आता गोट फार्मिंग पण करायचं आहे. आता आपल्या शेडमध्ये बऱ्यापैकी कोंबड्या आहेत. त्याचबरोबर ह्या बागेमध्ये आपण एक हनीबीची म्हणजे पेटी असते ती घेऊन आलेलो आहे. कुठलीही ट्रेनिंग वगैरे आपण घेतलेली नाही आहे आपण. आता भविष्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. आता हे कुक्कुटपालन तुम्ही बघताय, हे इझी नाही आहे.
आपल्याला वाटतं की शेड बांधलं म्हणून सगळं झालं, पैसा आहे, सगळं होतं आहे. पण तुम्हाला सांगतो की पैसा असला तरी ह्याला लागणारी जी एफर्ट आहे, अंग मेहनत आहे, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते. बरेच मंडळींना वाटतं की कुक्कुटपालन हा व्यवसाय सोपा आहे, पण सोपा नाही आहे. कारण की याला दिवस राहतं, कारण की यांचं अन्न, पाणी वगैरे सगळं दाखवावं लागतं. म्हणजे त्यांना नीट द्यावं लागतं. जसं आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा लागतं. फक्त यांना वस्त्र नाही आहे, पण अन्न आणि पाणी या गोष्टी प्रॉपर देणं गरजेचं आहे. यांना तुम्ही पाणी नाही दिलंत नीट, तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर हीट स्ट्रोकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं आपल्याला जेव्हा आपण बागेत काम करतो, तेव्हा आपल्याला ताण लागते आणि पाणी पिल्यानंतर तर असं वाटतं की आपला आत्मा तृप्त झाला. तसंच त्यांनाही वाटतं, कारण की तेही एक जीव आहे. तर पण आता कसं आहे की आता बऱ्याच मंडळी म्हणतील पण की सुनील भाऊ, ते आता हे शेवटी भविष्यामध्ये हे लोक कापून खाणार. पण शेवटी हे सर्कल आहे. निसर्ग कोणाला थांबू शकत नाही. उद्याही आपलाही म्हणजे आपणही जाणारच उद्या. पण फक्त एवढं आहे की आपल्याला कोण खात नाही. हा मोठा पण भविष्यामध्ये असं डायनासोर सारखे असते तर आपण पण आज या इथे नसतो. आपल्याला कोण ना कोण खाल्लं असतं. कारण शेवटी ते सर्कल आहे. सर्कलला कोणीही अडवू शकणार नाही. पण एक कुक्कुटपालनमध्ये तुम्ही चांगलं अर्निंग करू शकता. आंबा, काजू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करू शकता. फक्त जे आपल्या कोकणातले मुलं जे मायग्रेट होत आहेत, कारण की मी मुंबईवरून गावी आलो. पण गावावरून जे मुलं शिकून बाहेर जातात, फक्त एवढे आहे की थोडी जमीन पाहिजे आणि आपल्याकडे कोकणामध्ये थोडासा पैसा पाहिजे. सरकारने थोडी मदत केली आपल्या कोकणी माणसांना, की सबसिडी किंवा अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर नक्कीच मुलं जे मायग्रेट होतात ते थांबतील. कारण की आता आंबा, काजू, आता ह्याचं काय पुढचं भविष्य आहे ना, खूप धोक्यात आलेलं आहे. कारण की निसर्ग बदलत चालला आहे. अवकाळी पाऊस येतोय, मोहोर गळून पडतोय किंवा तुरा हा तो काळा होतोय अतिउष्णतेमुळे. तर असे हे मोठे प्रॉब्लेम व्हायला लागले आहेत की सबसिडी वगैरे मिळाली. फक्त एवढे की जागा असणं तात्पुरते नाही आहे, पण त्यामध्ये लागवड पण करणं गरजेचं आहे. बऱ्याच मंडळींकडे जागा पण नाही आहे. पण जागा नसली तरी तुम्ही अंग मेहनत करू शकता, गडी काम करू शकता किंवा वेगळं अजून दुसरं काम करू शकता. करण्यासारखं भरपूर आहे. जो व्यक्ती म्हणजे उदाहरण घेतलं की मी मुंबईचा व्यक्ती येऊन इथे सगळं करू शकतो, तर तुम्ही का नाही करू शकत, जे गावची मुलं? तर माझा हा एक मोठा प्रश्न आहे त्यांना, की बघा मेहनत करा. आम्हीही मेहनत करतो. माझ्याकडे पायामध्ये व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम आहे, ब्लड क्लॉटचा इश्यू आहे, म्हणजे रक्ताच्या गाठी आहेत. माझा ॲक्सिडेंट झाला होता 2018च्या वेळी. पण आता माझ्याकडे गाठी आता वाढत जात आहेत. पण मला ऑपरेट करायचं आहे, मला ऑपरेशन करायचं आहे. पण त्या अगोदर मला हे सगळं सेटल करूनच मला नंतर ऑपरेशनला जायचं आहे. पण एक तुम्हाला सांगतो की तुम्ही कृपया करून गावातल्या मुलांना सांगतो की मायग्रेट होऊ नका. काहीतरी थांबवा. हे कुक्कुटपालनासह तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. याला लागणारा जी मेहनत आहे, पैसा लागतो याला, कारण की खाद्याचं आहे. पण खाद्य तुम्हाला नियोजन करायचं असेल ना, तर इथे मी वेस्टेज वगैरे आणलेलं आहे. बघा, इथे बघू शकता बघा. हे मी वेस्टेज आणलं आहे. म्हणजे पालेभाज्या वगैरे जे असतात, सकाळचा जो बाजार असतो, आज कोकणामध्ये बरेच गावामध्ये आहे ना, तालुक्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 असे बाजार होतात. आठवडी बाजार. म्हणजे आता राजापूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं बाजार म्हटलं तर राजापूरचं पण आहे. त्याचबरोबर पाचलचं एक मार्केट आहे. लांजाचं एक लांजामध्ये पण आहे. उणीचं पण मार्केट आहे. असे बरेच असे बाजार आहेत. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, राजापूर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये. तसंच तुमच्या सिंधुदुर्गमध्ये किंवा रायगडमध्ये असे असू शकतात असे बाजार. तर त्या बाजारात तुम्ही वेस्टेज आणू शकता आणि तुम्हाला वेस्टेज आणायला नाहीच जमत आहे, तर मग तुमच्या बाजूला अशी जागा असेल किंवा तुम्ही लीजवर घेत असाल, म्हणजे रेंटवर किंवा कोण देत असेल भाड्या तत्वावर, तर ती घेऊन तुम्ही तिथे 12 महिने शेती करू शकता. फक्त एवढं की मुबलक पाणी असणं गरजेचं आहे. पाण्याशिवाय काहीच होणार नाही. ज्यांच्याकडे पाणी असेल तर त्यांनीच कुक्कुटपालन करावं. कारण की सुरुवातीला माझ्याकडे नव्हतं पाणी. त्यामुळे मला खूप अडचणी आल्या, कारण की रोज मी 60 ते 70 लिटर एक टाईम घेऊन यायचो, सकाळी आणि संध्याकाळी. मग आता आम्ही बोर मारली. बोरला पाणी आलेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे पक्ष्यांना पिण्यासाठी. रस्ता पण बनवला. कुक्कुटपालन करताय, गोट फार्मिंग करताय किंवा दुग्ध व्यवसाय करताय, म्हशीपालन करताय तुम्ही, तर तुम्हाला रस्ता पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे पाणी असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहे. तर आता तुम्हाला मी माझी शेड दाखवतो. करण्यासारखं गावी भरपूर आहे. फक्त एवढं आहे की अंग मेहनत करा. मेहनत करायची ताकद पाहिजे. हां. आणि हे जे आमच्या रक्तामध्ये आलं आहे ना, कारण की मी पहिला खूप आळशी होतो. मला काम म्हटलं ना, तर मला नाही जमायचं. पण एक बाबांमुळे एक जबाबदारी पडली. काहीतरी करायचं आपण. आपण बोलतो, म्हणजे मुंबईला असताना मी एकदम आळशी होतो. पण गावी आल्यानंतर मला समजायला लागलं की इकडचं जीवनशैली काय, इथे तुम्हाला जगायचं असेल, तर तुम्हाला अंग मेहनत करावी लागणार आहे. तरच तुम्ही जगणार आहे. तरच तुमचं पोट भरणार आहे आणि पुढचं 4 दिवस चालणार आहे.
तर सुनील आता तुला ही आयडिया आली कुठून, म्हणजे कशी डोक्यामध्ये आली आयडिया की आपण कुक्कुटपालन करायला पाहिजे? कुक्कुटपालन कसं आहे की आता दिवसा मी काय करायचं, नाईटला तर माझं ऑफिस वर्क आहे, वर्क फ्रॉम होम आहे. पण आता काय करायचं, मग त्याच्यामध्ये ऑप्शन खूप चूज केले. गुड फार्मिंग केलं तर मी खूप लांब जावं लागणार, किंवा बंदिस्त कुक्कुटपालन आपलं गुड फार्मिंग केलं तरी मला खाद्याचं हे बघा असे अंगावर येतं, खाद्याचं नियोजन करायला मला बाहेर जावं लागणार. तर मग मला अंग मेहनत मला तेवढं नाही करायचं, कारण की मला संध्याकाळी पण काम करायचं आहे. मग डेला काय करायचं, गाई म्हशी तर नाही पाळू शकत, कारण की तेवढं जागा नाही आहे आपल्याकडे, किंवा आता सगळीकडे आता कुंपणं झालेली आहेत. बरोबर. सेम सेम गायींना पण गाई म्हशींना पण आपण पाठवू शकत नाही, किंवा शेळ्यांना पण पाठवू शकत नाही. तर भविष्यामध्ये आपण काय करणार आहे, बंदिस्तच करणार आहे. मग त्याच्या अगोदर आपलं काय करायचं आहे, मग त्यासाठी मी विचार केला की कुक्कुटपालन चांगलं आहे, कारण की याच्यासाठी कुठे जायचं नाही आहे. एक केज करायचं आहे, त्या केजमध्ये ते राहतील, आणि बाहेर एक केज करायचं आहे, म्हणजे बाहेर फिरतील. मग त्या मग ते बाहेर फिरतील ना, तर त्या बाहेर फिरल्यामुळे इकडे राहतील, मला जास्त अंग मेहनत करावी लागणार नाही, अंडी मिळतील, पिल्लं मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणून मी कुक्कुटपालन हे चूज केलं, आणि आपल्याला ते करता आलं कुक्कुटपालन. इकडे जागा पण खूप आहे प्राण्यांना, पक्ष्यांना खेळण्यासाठी, म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांना खेळण्यासाठी एक प्रकारचे ते खेळतच असतात, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि एक एक बघितलं की सुनील आता जसा कंपाऊंड मध्ये आला तसे ते कोंबड्या त्याच्या जवळ आले. हो, ते कॉलिंगवर आहे, शेवटी म्हणतात ना, कमांड देतो, इ इ इ इ इ आता येतील इ इकडे बघा, इ सगळं आलं. इ हे कॉलिंग आहे, हे सगळं असं कॉलिंग करावं लागतं त्यांच्यावर. जेवढं तुम्ही टाइम द्याल ना त्यांना, तेवढं ते तुमच्यावर आहे ना चांगलं, एक एक बॉन्डिंग होते तुमची त्यांच्याबरोबर. जेवढं बॉन्डिंग होणार ना, ते सगळ्यात बेस्ट आहे. फक्त एवढे की जेव्हा मी पक्षी देतो ना, जे मंडळी येतात घ्यायला, तेव्हा डोळ्यात पाणी येतं. पण करणार काय, हे निसर्ग आहे, हे निसर्गाला काहीच नाही, कारण की उद्या आपण गेल्यानंतर पण घरचे रडणार आहेत, घरचे गेल्यानंतर आपणही रडणार आहे. हे सर्कल आहे, नातेवाईक गेले तर ते आपणही रडणार आहे. तसंच ते एक आहे, हे चक्राला कोणी अडवू शकणार नाही. कसं वाटलं तुला? एकदम मस्त वाटलं ना? आतमध्ये गेलो तर आतमध्ये जाणार. आणि पक्ष्यांचं काय माहिती आहे, मी एक काठी उभी केली तर हे आपल्याकडे 300-350 पक्षी येते, तर हे सगळे ऑटोमॅटिक सगळे आतमध्ये जातात, अच्छा. एका काठीवर जातात. म्हणजे तेवढं त्यांना माहीत पडलं की पडलं की आपल्याला कधी काय करायचं. कधी काय करायचं आहे, काय ॲक्शन घेणार, तर आपल्याला कुठे जायचं आहे, असं त्यांना माहिती आहे. जसं मी ई ई बोललो की ती सगळे येणार. फक्त एवढं की टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे त्यांच्याबरोबर. त्यांची आणि तुमची म्हणजे आपली आणि त्यांची बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. ये चला चला चला, काय, चल आतमध्ये चल, ये 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 ये. आपलं जे हे कुक्कुटपालन आहे ना, हे प्युअर गावठीमध्ये आपण केलेलं आहे. म्हणजे आता ही जात जी आहे ही लुप्त होत चाललेली आहे. या कुक्कुटपालनमध्ये गावठीचं आता प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. असे बरेच असे आहेत, बॉयलर आहेत किंवा अन्य वेगवेगळे आहेत, सोनाली आहेत, क्रॉसमध्ये पण आहेत. ते ज्यांना पॉसिबल आहे, करायचं आहे, ते करू शकतात. पण कसं आहे, ह्या जाती आहेत ना, सगळे लुप्त होत चाललेत. तर आता आपल्याला कसं देवदेवस्कीला जास्त वापरलं जातं कोकणामध्ये. तर आणि ह्याची जी टेस्ट आहे ना ती वेगळी आहे. देवदेवस्की तर नंतरच झालं, म्हणजे पहिल्यापासून आलेली प्रथा आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही. पण टेस्टला तर एक नंबर आहे. बॉयलर आता भविष्यामध्ये एखाद्या वेळी किती वर्ष माहीत नाही, पण भविष्यामध्ये बॉयलर एखाद्या वेळी बंद पण होऊ शकतं, आणि लोक परत डायव्हर्ट होऊन गावठीकडे वळतील, आणि ती टेस्ट त्यांना खायला मिळेल. पण गावठी सगळ्यात बेस्ट आहे. तोच प्रयत्न करतोय की लोकांना गावठी कोंबड्या मिळाव्या. आणि दुसरा प्रयत्न म्हणजे काय, म्हणजे माझा प्रयत्न की मला बघून अजून 10 मुलं गावाकडे यावं, किंवा गावातल्या मुलांनी काहीतरी व्यवसाय करावा, हा माझा एक मोठो आहे. आणि करायला पाहिजे, करण्यासारखं भरपूर आहे, कारण की परप्रांती येऊन करू शकतात, मग आपण का नाही करू शकतो स्वतःच्या मातीमध्ये, असं झालं आहे. आता हे बघा, इथे अंडी आहेत, हे बघा, हे बघा इथे एक अंडी आहे. परत हे बघा इथे
इथे 3 अंडी आहेत. हे 3 अंडी आहेत. हे रोजचं क्लिनिंग करतो, म्हणजे 2 दिवसामध्ये क्लिनिंग करतो तरी सुद्धा शेवटी कुक्कुटपालन म्हटलं तर ते होणार. फक्त एवढे की प्रॉपर तुमचं क्लिनिंग असणं गरजेचं आहे, फवारणी करणं गरजेचं आहे. आणि याच्या खाली आपण काहीच नाही केलं, कोबा आहे, हे आपण 5 दिवसामध्ये साफसफाई करतो, स्वतः साफसफाई करतो. आणि याचं आपण एक खत बनवतो म्हणजे पिशवीमध्ये ठेवतो आणि सेल करतो. 200 रुपयाला जाते, 200-250 रुपयाला जाते. म्हणजे कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला कोंबड्या, अंडी आणि त्याच्यानंतर ही जी काही प्राण्यांची विष्ट आहे असते तिचा खत म्हणून पण उपयोग करू. हो. आणि असं तुम्ही त्यांना रॅक करायचं बसण्यासाठी, कारण की पक्षी जो आहे ना हा वरतीच राहतो. कारण की त्याला वास आला तर मग जी कोंबडी असते जी अंड बनवते, तर अंड बनवायचं जी क्रिया असते ती एखादी बंद पण होते आणि त्यांना घाण वाटते ते, तसं बघायला गेलं तर. पण ज्यांच्याकडे नसेल तर नाइलाज म्हणून ते तिकडे खाली राहतात आणि आजार लवकर येऊ शकतो, म्हणून त्यांना वरती राहायला आवडतं. कोंबड्यांना जेवढ्या कोंबड्या वरती राहतील तेवढं निरोगी राहतील. आता हे पक्षी, ही कोंबडी बघाय कुठे जाऊन राहते. हे सगळे वरती असं राहतील. तर सुनील दादा, या पक्ष्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन कसं असतं? म्हणजे काय काय स्टेप्स तू घेतोस किंवा त्याचं खाणं किती टाईम असतं याच्याबद्दल थोडी आयडिया द्या. आता आपल्याकडे टोटल 300च्या वरती पक्षी आहेत. लहान पिलांना खायला टाकतो रोज 2 किलो, सकाळ संध्याकाळ. सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो. रोवणीवर बसल्यात म्हणजे अंड्यांवर ज्या कोंबड्या बसल्यात त्यांना आपल्याला 2 किलो टाकावं लागतं. सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो. आणि हे जे मोठे पक्षी आहेत त्यांना कमीत कमी दिवसाला 12 ते 15 किलो लागतं. आणि त्याचबरोबर आपण वेस्टेज वगैरे पण टाकतो, किंवा एक दिवस किंवा आठवड्यामध्ये 2दा 1-2 वेळा आपण काय करतो, मच्छीचा जो भुसा असतो तर तो आपण, सुक्या मच्छीचा जो आपल्याला मार्केटमध्ये जो चाळण करून देतात तो आपण आणतो. तो 30 रुपये केजीने मिळतो, तो आपण आणतो. कारण की त्यांना पौष्टिक म्हणजे कॅल्शियम पाहिजेच असतं, मग तसं आपण ते देतो. सकाळी पाणी, दुपारी पाणी, संध्याकाळी पाणी. परत रात्रीच्या वेळीकडे आपण स्टोर करून ठेवतो, कारण की आता हीटचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मग त्यांना सकाळी आपण पक्ष्यांना काय करतो, 8-9च्या दरम्यान आपण सोडतो त्यांना. आता लवकर सोडायचा प्रयत्न चालला आहे, कारण की हीट वाढत चाललेली आहे. पण आता दिवसेंदिवस आहे ना, हीट स्ट्रोकचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, पक्षी मरतो आहे. आज आपले एक पक्षी ऑफ झालेला आहे, तर लहान पिल्लू आहे. तर असं लॉस होत जातं. पण एवढं आहे की त्या लॉसमधून पचवता आलं पाहिजे, लॉस पचवता आला पाहिजे. ते तुम्हाला भरपूर शिकायला मिळतं या गोष्टीतून, की ज्यावेळी तुम्ही आहे ना हृदयावर जेव्हा दगड ठेवता. आणि कारण की बरेच फार्ममध्ये काय होतं, 20-20, 30-30, 50-50, 100-100 पक्षी असे मेलेले फेकून द्यावे लागतात. म्हणजे तुमच्या जागेमध्ये खड्डा करून पुरावे लागतात. आणि एक तुम्हाला सांगतो मंडळी, ज्यावेळी पक्षी मरताना खूप दुःख होतं, पण करणार काय, नाईलाज आहे. कुक्कुटपालनामध्ये स्ट्रगल भरपूर आहे. लोकांना वाटतं की इझी आहे. कोंबडा 800-850 रुपये आपल्याकडे 800-850 चालू आहे, तो 1000-1200 या रेंजपर्यंत आहे. पण एक तुम्हाला सांगतो आहे, घेणं सोपं आहे, पण ज्यावेळी मेहनत करतो ना आणि ज्यावेळी आपण विकतो, तो जो पार्ट आहे ना तो खूप वेगळा आहे. कारण की तो क्रुशल टास्क आहे. विकताना तर एकदम मनाला लागतं, पण दुसरं म्हणजे त्याच्या मागे लागलेली खूप मेहनत, जी श्रम आहे ते खूप अफाट आहे. कारण की 8 तासामध्ये म्हणजे आपण जी नोकरी करतो ती एखाद्या वेळी कधी वाटतं की ती परवडते, पण हे व्यवसाय नको. पण आता आपण व्यवसाय चालू केला आहे तर आपल्याला तो करायचाच आहे. काही झालं तरी अडचणी येणार, खूप येणार. आणि आपण ही जी शेड बांधलेली आहे याला आपल्याला 4-5 लाख रुपये खर्च आलेला आहे. बरेच मंडळी मला बोलत, अरे एवढं का खर्च केला? पण आपल्याला काय करायचं आहे, मल्टीपर्पज यूज करायचं आहे. कुक्कुटपालन नाही चाललं तर आपल्याकडे आंबा आहे, काजू आहे, किंवा अन्य वेगळा व्यवसाय आपण चालू करू शकतो. म्हणून आपण 1000 स्क्वेअर फूटचा केलेला आहे.
त्याच्यातून आपल्याला काय प्रॉब्लेम आला तर आपण घर करू शकतो. बरोबर. काय ना काय कर, पण एवढं आहे की व्यवसाय करणं गरजेचं आहे. बरेच मंडळी मला म्हणतात, अरे सुनील भाऊ मग एवढा का खर्च करायची गरज आहे. बघा, व्यवसाय म्हटलं ही आपली काय माहिती आहे, ही आपली एक ॲसेट झालेली आहे. लोकांना वाटतं की अरे ही डेड इन्व्हेस्टमेंट वाटते, पण ही आपली ॲसेट झालेली आहे. त्याच्यामधून आपण मल्टीपर्पज किंवा काही म्हणजे उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. त्याच्यात मी फक्त एवढं की खचून जाऊ नका, कुठलाही व्यवसाय करा खचून जाऊ नका. ज्यावेळी तुम्ही खचलात की संपला. अडचणी भरपूर येणार आहे. पहिले तुम्हाला 2 वर्ष टोटली लॉसच पकडावा लागणार आहे. आपण 5 वर्ष आपण बेसिकली पकडतो, पण 2 वर्ष तुम्हाला टोटली लॉस पकडायचं, कारण की 2 वर्ष शिकायला जाणार आहे. आता आपल्याला सप्टेंबरपासून 7-8 महिने झालेले आहेत. याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या आहेत. रोज पिल्लं मरतात, 10 मरतात, कधी 3 मरतात, कधी 2 मरतात, कधी कधी काहीच मरत नाही, आठवडाभर, 10 दिवस, महिनाभर तरी. पण कसं आहे, क्लायमेट हे दिवसेंदिवस चेंज होत चाललं आहे ना, जसं आपल्याला त्रास होतो तसंच त्यांनाही त्रास होतो. म्हणून यांना आपल्याला प्रॉपर फीडिंग वगैरे किंवा ड्रिंकिंग वगैरे देणं गरजेचं आहे. आता तू या शेडमध्ये आलेलाच, तुला तर हे पक्षी दिसतात, हे बघ आपल्याकडे भरपूर पक्षी आहेत बरोबर. हां. तर ह्या पक्ष्यांकडे बघून तुला काय वाटतं, आणि त्याचबरोबर इकडे तुला काही वास वगैरे वाटतोय का? नाही असं अजिबात नाही. कुक्कुटपालन म्हटलं काही कुक्कुटपालनामध्ये गेलं तर खूप असं प्रचंड घाण असते आणि उग्र वास येतो, वास पण खूप येतो. पण इथे असं वाटत नाही, काय सगळं वेल मेंटेन केलेलं आहे आणि फवारणी वगैरे चालू असते ना आपली. हां, त्याच्यामुळे प्राणी पण सगळे व्यवस्थित वाटत आहेत. प्राणी बोलतो मी, पक्षी बोलायचं सोडून. हा बाई इथं आतमध्ये आहे, दाखवते. पिल्लं बघितले, आता पिल्लं आपली एवढी आहेत ना. आता आपल्याला जो रेशो आहे तो कमी झालेला आहे उन्हाळ्यामुळे. तर आपल्याला काय करायचं आहे, आज मटका आणायचा, कारण की गुरुवारच्या बाजारातून मटका आणायचा आहे. त्या मटक्यामध्ये आपल्याला अंडी ठेवायची आहेत, कारण की 2 दिवसामध्ये या अंड्यांमध्ये पाणी होतं. अच्छा. हीटचा प्रॉब्लेम वाढला आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, जो आतमधला जो बल्क वगैरे असतो मग ते प्रॉपर जनरेट होत नाही, म्हणजे तयार होत नाही ते, आणि ते अनफर्टिलाइज होऊन ते होतं. कारण फर्टिलाइज होणं गरजेचं आहे. अंडं फर्टिलाइज असतं, पण क्लायमेटमुळे तो काय होतं, अनफर्टिलाइज होऊन जातो. 2 दिवसानंतर पाणी होतं त्याच्यामध्ये. तर इथे बघा, इथे कोंबड्या आहेत, अंड्यांवर बसवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये रेशो खूप कमी येतो, प्रत्येकाखाली 10-12 अशी अंडी आहेत. हे बघा, ते बघा अंडी बघा, त्याच्या मार्क करून ठेवावं लागतं, त्या तारखेचे आहेत ते. हे बघा इथे पण, इथे नाही, हे 2 काढून ठेवले आहेत. बघा इथे आहे. आता हे अंडी माझे वेस्टेज गेलेले आहेत. हे वेस्ट गेलेत, कारण की आता ती कोंबडी बसत नाही आहे. अच्छा. जर बसली नाही तर मग ते वेस्ट होऊन जातं, कारण की 2 तासाच्या वरती आपलं गेलं तर मग अंडं अनफर्टिलाइज म्हणजे खराब होऊन जातं. पोइंडी म्हणतात गावच्या भाषेमध्ये, पोइंडी होऊन जातं, मग खराब होतं. मग आता हे मला काढायचं. हे बरेच लोक काय करतात माहिती आहे, याचं रिसायकल करतात, म्हणजे याला बॉईल करतात आणि कोंबड्यांना देतात. पण कृपया करून तसं करू नका, कारण की त्याच्या आतमध्ये एक जीव तयार होतो. तर जीव तयार होतो, तर त्याला कृपया करून असं बॉईल करू नका. माझं एक वैयक्तिक मत आहे. तर त्यापेक्षा तुम्ही आहे ना, जे अंडं असतं बाहेरून आणा तुम्ही, जे अनफर्टिलाइज असतं, ज्या कोंबड्या रोज देतात अंडी, तर ते अंडं बाहेरून घेऊन या मार्केटमधून. 6 रुपये 7 रुपयाला मिळतं, ते आणा, ते बॉईल करून द्या. पण हे अंडं देऊ नका त्यांना, कृपया करून सांगतो तुम्हाला. हे बघा, असे डॅमेज पण करतात अंडी. तर ही डॅमेज झालेली अंडी. हो, डॅमेज झालेली आहे. हा बघा, हा लॉस आहे ना, तो सहन करावा लागतो. आता बघा, या 2 कोंबड्या बसल्यात याच्यामध्ये, कारण की काही कोंबडी असतात ना, ते स्वतःचा घरटा सोडून दुसरीकडे जात असते. मग त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हिला उचलून मी तिकडे ठेवलं होतं, तरीसुद्धा ती इथे येऊन बसली ती. पण हा लॉस होत राहत होतो. फक्त एवढे की ज्यावेळी कोंबड्या ज्या अंडी देतात, आता ही रोवणीवर बसवलेली आहे, तरी त्या 2 कोंबड्या बसलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक जी कोंबडी आहे ना, ती कोंबडी मारते त्यांना. ती कोंबडी ही जी आहे ना, ती मारते, म्हणून ती घाबरून ती तिथे बसते. आणि काही कोंबड्या ज्या असतात ना, त्या दुसऱ्या कोंबड्यांना त्रास पण देतात, म्हणजे त्या अंड्यांवर बसलेल्या असतात, स्वतः कधी कधी बसत नाही. आता ते अंडे माझे वेस्टेज गेलेले आहेत, ते तिने वेस्टेज केलेले आहेत, मग ती दुसऱ्यांना पण बसू देत नाही. असे लॉस वगैरे दुसऱ्यांना पण करू देत नाही. असे काही व्यक्तिमत्व पण असतात, जे माणसामध्ये जे गुण आहेत ते प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आहेत. फक्त एवढं की त्यांच्यावर राहिलं तर आपल्याला समजतं. हां, आता बघा, याच्यामध्ये पण ही कोंबडी बसली आहे. 21 दिवसामध्ये पिल्लं बाहेर निघतील. आणि आता आपण असं मार्क करून ठेवलं आहे की तिचं घर राहावं म्हणून, ऑरेंज कलरमध्ये दिलेलं आहे. हां, ते तसं आपण करून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना
त्याच्या ह्याच्यामध्ये राहतील. आणि ते सगळी विष्ठा आहे. बरोबर. हां, जेवढं क्लीन करू तेवढं ते खराब करतात ते. हां, कारण की कुक्कुटपालन म्हटलं तर थोडंसं असं, पण वास वगैरे तुम्हाला असं येणार नाही, तुम्हाला वास वगैरे वाटणार नाही, कारण की आपण त्यांना सगळं फिडिंग वगैरे प्रॉपर म्हणजे लेअर फीड देतो. पण आता लेअर फीडचं पण काम हळूहळू दिवसात कमी होणार, कारण की आता पिल्लाचंच आपल्याला द्यायला लागणार आहे. कारण की लेअर कशासाठी वापरतो, अंड्यांसाठी वापरतो. पण आता अंड प्रोडक्शन कमी होणार, तर मग काय आहे, कारण की प्रॉपर होणार नाही अंडी. मग काय करायचं, फिनिशर द्यायचं. आणि तेही द्यायचं नसेल तर मग गहू आणि कुठला अजून भरडा वगैरे आपण असेल तर तो आपण बनवू शकतो, तो आपण देऊ शकतो. दुपारच्या वेळी भात द्यायचा, हळदीचा भात, तो आपण देऊ शकतो. पालेभाज्या आहेत, ते पालेभाजी देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपले कॉस्ट आपली कमी होऊ शकते पैशाचं, कारण की 1600 ते 1800 रुपयाची बॅग येते. आणि ती बॅग आपल्याला फक्त 5 दिवस चालते. म्हणजे महिन्याचा खर्च म्हटलं तर 10,000पर्यंत जातो. पण ते 10,000 आपल्याला वर्ष म्हटलं तरी 1,00,000 रुपये झाले. हां, 1,20,000पर्यंत होऊ शकतो. पण तो लॉस आपल्याला टोटली तो जाणारच आहे. कारण की आपण मुंबईला कोर्स करतो, ITच्या याच्यामधलं कुठलाही कोर्स करतो तर त्याला आपण 50-60 हजार रुपये खर्च करतो. पण ते रिटर्न देतील की नाही, जोपर्यंत तुम्ही जॉबला लागत नाही तोपर्यंत तुमचे रिटर्न निघत नाही. तसंच याच्यामध्ये की तुम्ही पहिलं इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला याचा एक्सपिरियन्स होईल ना, त्यावेळी आपल्याला एक एक पायरी समजणार आहे. अंडं किती निघतं आहे, पिल्लं किती निघत आहेत, कोंबड्या आपल्याकडे किती तयार होत आहेत, त्या गोष्टी आपल्याला होणं गरजेचं आहे. ज्या तलगी असतात त्या आपण वर्षातला किती ठेवू शकतो, कोंबडे किती विकू शकतो, हे सगळं मॅनेज व्हायला 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष जातात. म्हणून हा कुक्कुटपालन व्यवसायामध्ये थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. जेवढं वेळ द्याल आणि तेवढं थांबाल तेवढं नंतर भविष्यामध्ये त्याचं रिटर्न चांगलं आहे. तू ह्याचा कोर्स केलेला का काही? प्रशिक्षण घेतलेलं 1 दिवसाचं, ते पण पालघरला अद्वैत फार्ममध्ये घेतलं होतं, उमेश पाटीलकडे. पण हेल्पफुल व्यक्ती आहे, त्यांनी चांगलं मला माहिती दिली आणि त्या माहितीमध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं. पण एवढंच सांगतो की कुक्कुटपालनची ट्रेनिंग घेऊन चालणार नाही, त्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट आहे. जसा जॉबला जातो तर ते विचारतात ना तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे की नाही. बरोबर. हां, फ्रेशर असेल तर मग त्यांना सॅलरी कमी असते. मग त्यासाठी आपण काय करतो, कुठेतरी जॉबला लागतो आणि नंतर मग 4 महिने 1 वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर आपण एक्सपिरियन्स घेतो आणि नंतर दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करतो. तसंच हे आहे की याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही एक्सपिरियन्स घेणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. जर कोणाला काही हेल्प पाहिजे असेल तर सुनीलला आहे तो नक्कीच हेल्प करणार. तुम्ही त्याला भेटू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. हे पिल्लं आहेत, या पिल्लांमध्ये पण मोठा प्रॉब्लेम होतो, हीटचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामध्ये आता हा पक्षी जिवंत आहे मेला आहे माहीत नाही, हा मोठा प्रॉब्लेम होतो. अचानक पक्षी मरू शकतो. म्हणून हीटमध्ये आहे ना, हा बघा तो पक्षी, हीटचा प्रॉब्लेम आहे हा, हीट स्ट्रोकचा. ये काय हीट स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहे हा. अति प्रमाणात उष्णता चालली आहे ना. हीट स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहे हा. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जर अधिक तुम्हाला काही ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल कुक्कुटपालनाविषयी किंवा कुठल्याही बिझनेस रिलेटेड, गावी जर तुम्हाला कुठला बिझनेस करायचा असेल आणि जर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर सुनील दादा नक्कीच मदत करेल. नक्कीच. त्याला तुम्ही त्याचं चॅनल आहे सुनील माळी ब्लॉग्स, या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि त्याचे छान छान व्हिडिओज. आणि त्याचा एकच हेतू आहे की गावातल्या मुलांनी मुंबईला जाऊ नये. आपले जे वडील होते त्यावेळीची स्थिती जी वेगळी होती, म्हणजे परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे, कारण की आता गावागावामध्ये चांगलं डेव्हलपिंग होत चाललेलं आहे. पहिले रस्ते नव्हते, आता चांगले रस्ते झालेले आहेत, ते पण डांबरीकरण झालेलं आहे. त्यावेळी वडिलांच्या वेळी खूप परिस्थिती बिकट होती, मग त्यावेळी ते लोक मुंबईला गेले आणि आता तिकडचं जीवनशैली वेगळी झालेली आहे मुंबईची, शहराची म्हणजे मेट्रो सिटीची. तर आता खूप लोक असे होत आहेत, पण रिटायरमेंटनंतर होत आहेत. मग न्यू जनरेशनने होणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही उतरत्या वयामध्ये गावी येतात, अरे पण तुम्हाला बाहेर कुठे जाता येत नाही किंवा तुम्हाला त्या ज्या मुंबईला ज्या फ्रिक्वेन्सी असतात बसेस वगैरे, कनेक्टिव्हिटी, इथे कनेक्टिव्हिटी नाही आहे. कारण की तुम्हाला 5 किलोमीटर जायचं आहे तरी तुम्हाला 200 रुपये रिक्षाला मोजावं लागतात. मग ते उतरत्या वयामध्ये तुम्ही ते पैसे खर्च करा, पण त्यापेक्षा तुम्ही इथे काहीतरी करा, तुमची बाईक वगैरे घ्या, इथे काहीतरी उत्पन्नाची बाबी निर्माण करा. आणि आता गरज आहे कोकणाला. बरोबर. हां, ज्यावेळी मी एक दापोलीचं उदाहरण बघितलेलं, जे काजू विकतो आपण, ते काजूमध्ये फ्रॉड केलं जातं. भये लोक ते काजू विकतायत
म्हणजे काजू विकत घेत आहेत शेतकऱ्याकडून आणि त्या प्रत्येक किलोच्या मागे 25 ते 30 ग्रॅमचा घोटाळा ते लोक करतायत. हो. म्हणजे कसं इन शॉर्ट बोलायचं झालं तर शेतकऱ्याची फसवणूक करतायत, जे चुकीचं आहे. पण त्याला जबाबदार आपणच आहे. आज जर व्यवसाय जर आपल्या मराठी माणसांनी केला, ज्या गावचा जो स्थानिक आहे त्यांनी केला, तर त्या स्थानिक व्यवसाय म्हणजे जो आपला शेतकरी आहे त्याला पण फायदा होईल आणि जो व्यवसाय करणार आहे त्याला पण फायदा होईल. नाही, त्याच्यामध्ये आपली चुकी आहे, कारण की आपली मानसिकता बदलत नाही. कारण की आपण काय करतो, अरे तो व्यक्ती पुढे जातोय, कशाला आपण त्याला द्यायचं. बरोबर, हे सगळ्यात हे 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 जेव्हा आपण मानसिकता बदलू ना, तेव्हा आपला कोकणचा विकास होणार आहे. बरोबर अरे यार तो मोठा होईल, आपण कशाला त्याला मोठं करायला द्यायचं. बरोबर पण दुसऱ्याला आपण मोठं करू, पण आपल्या माणसाला मोठं करणार नाही. ही जेव्हा मानसिकता बदलेल तेव्हा कोकणाचा विकास होईल. आणि ते पहिलं जे होतं ना ते सोडून द्या, आता पुढचा विचार करा, कारण की पुढची जनरेशन तुमची पण येणार आहे. हे प्रत्येकाने जेव्हा विचार करून तर आपला विकास होणार आहे. फक्त एवढे की करायची ताकद ठेवा. ते पळायचं जे इकडून पाय वाट काढतायत तुम्ही, पळ वाट काढतो आपण गावातून, ते बंद करा, तरच चांगला विकास होणार आहे कोकणाचा. नाहीतर परप्रांती येतील, तुमची जागा मग कवडी मोलात विकली जाणार, मग तिकडेच तुम्ही जाऊन नोकरी करणार किंवा तुमची पुढची पिढी काम करणार. नंतर बोलणार आहे माझ्या आजोबांनी विकली होती, ती चूक केली. ते बोलण्यापेक्षा आताच तुम्ही सुधरा. आताही वेळ गेली नाही, पुढे भविष्यामध्ये दगड मारून घेण्यापेक्षा आता सुधरा. माझं एक सगळ्यांना वैयक्तिक मत आहे, उद्या पायावर दगड मारून घेतला तर पुढच्या पिढीला काहीच मिळणार नाही आहे. शेवटी तुम्ही आयुष्यभर नोकरीच करणार आणि नोकरीच काम करायला लागणार, भांडी घासावी लागणार. ह्या गोष्टी थांबवा, कारण की सुरुवात गावापासून करा. बरेच मंडळीचे इथे गावामध्ये प्रचंड म्हणजे जागा आहे. प्रत्येक गावामध्ये बघतोय ना मी, प्रचंड जागा आहे. पण मुंबईला जाऊन घरकाम करतात. कशाला घरकाम करताय? करा ना, थोडे वर्ष तुम्ही 5 वर्ष करा, 10 वर्ष करा, ते पैसे जमवा आणि इथे येऊन तुम्ही काहीतरी व्यवसाय चालू करा ना. तसंही करू शकता तुम्ही. आणि तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला काहीतरी मायग्रेट व्हायचं थांबवा, असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही शहराकडून गावाकडे आलो, मग तुम्ही गावाकडून शहराकडे जाऊ नका, थांबवा. आता वेळ आहे थांबायची. परप्रांतीय 2-2, 3-3 हजार किलोमीटर येत आहेत इकडे आणि इकडचा पैसा तिकडे घेऊन जात आहेत आणि त्यांची घरं जाऊन बघा, मोठमोठे बांधलेले आहेत. आणि आपण काय करतो आहे, अजूनही घरकुलच्या मागे लागलेलो आहेत. घरकुल मिळेल जेव्हा पंतप्रधान देईल त्याची आपण अपेक्षा करतो आहे. रेशन कधी मिळतं आहे याचा विचार करतो आहे. पण स्वतः सुरुवात करा तर विकास होणार आहे. याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. खूपच सुंदर अशी कुक्कुटपालनाचा व्यवसाय दादाने सुरू केलेला आणि मेहनत पण करतो. त्याचा खरंच मेहनत आणि त्याचा जो बोलला पायाचा त्याचा प्रॉब्लेम आहे नाही काय, आपल्या पायाचा प्रॉब्लेम आहेच. त्याच्या पायामध्ये आपल्याला इथपर्यंत घालावं लागतं. स्टॉकिंग म्हटलं जातं याला, बेल्ट आहे तो थाईपर्यंत घालावा लागतो. कारण की आपलं जे ब्लड आहे ते मेंदूपर्यंत गेलं पाहिजे. नाहीतर डॉक्टरने ऑलरेडी मला सांगितलंच आहे की फ्युचरमध्ये पॅरालाइज किंवा हार्ट अटॅक येऊ शकतं. पण ते आपण रोज मरण्यापेक्षा आहे ना, असं मनात ठेवण्यापेक्षा हाही जीवन ते जगून घ्यायचं. आता सुनील दादाचा एवढा मोठा प्रॉब्लेम असून सुद्धा तो करतोय, तर आपण तर धडधाकट असताना आपण का नाही करू शकत? मी तर ठीक आहे, पण ज्यांचे हातपाय नाहीत ते लोक पुढे येत आहेत, मग आपण त्यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे. बरोबर. ज्यांना डोळे नाही आहेत तरी ते जग फिरतायत, बरोबर. ज्यांना हात नाही आहे तरी ते स्विगीसारख्या अशा ठिकाणी काम करतात, ज्यांना पाय नाही तरी ते बाईक चालवत आहेत, व्यवसाय करतात, घर चालवत आहेत. मग आपण कुठे मागे पडलो आहे हा विचार करणं गरजेचं आहे. हातपाय चांगले असून सुद्धा मग कोकणी मुलांनी सुधारा. आजही वेळ नाही गेलेली आहे. आता तुम्ही सुधारलात तर तुमची पुढच्या पिढीला तुम्ही काहीतरी देऊ शकता. नाहीतर उद्या तुमची पिढी तुम्ही या जगात नसाल तेव्हा विचारणार आहे की माझ्या वडिलांनी काय करून ठेवलं आहे. आता आमचं मीच जिवंत उदाहरण आहे की आमच्या गावी काहीच नाही आहे. फक्त एक घर सोडलं, माझं गाव तामाणे, आणि घर सोडलं तर घराशिवाय आमचं काहीच नाही आहे. तर आम्ही विचारतो की तुम्ही लोक, आजोबांना आम्ही विचारतो की तुम्ही लोकांनी गावी का नाही घेतलं काय. आता जर गावी काही असतं तर आम्ही पण असं काहीतरी केलं असतं, पण आमची जागाच नाही आहे. तर आत्ताच छोटी मोठी 5 गुंठा जागा घेतली, रोड टच मिळाली, तर बघू आता पुढे तिथे आपल्याला काही व्यवसाय निर्माण करता येतो का. तर तेच सुनील दादाला पण आपण विचारू आणि त्याचा गायडन्स अंडर पुढे आपण नक्कीच मदत आपलं आपण प्रयत्न करूच. आणि भविष्यामध्ये जो व्यक्ती ज्याला खरं विकायची आहे, किंवा मी एक तुम्हाला सल्ला देईन, 1 एकर आहे तर तुम्हाला विकायची असेल ना तर तुम्ही 10 गुंठे विका, 30 गुंठे ठेवून द्या. किंवा तुमची 5 एकर जमीन आहे तर 1 एकर विका, 4 एकर ठेवून द्या. पण विकताना पण आपल्या मराठी माणसालाच द्या, गावातल्याच माणसाला द्या ना, बाहेरच्यानं देऊ नका, तर अजिबात देऊ नका. कारण की त्या 1 एकर विकताय तर 4 एकरमध्ये डेव्हलपिंग करा, त्यातून व्यवसाय निर्माण करा. ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत
पण कृपया करून जागा परप्रांतीयांना देऊ नका, हे थांबवा कुठेतरी, तरच विकास होणार आहे आपला. नाहीतर आपण शेवटी असं होईल की कोकणात कोकणी माणूस राहिलाच नाही. ते होणारच आहे भविष्यामध्ये, ती वेळ आलेली आहे. तशीच आहे सध्या बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला परप्रांतीय दिसतोय आणि मराठी माणूस लुप्त होत चाललाय त्याच्यातून. गावात मुलंच नाही ना, आणि कोणच नाही आहे ते, त्यामुळे सगळं त्यांना माहीत पडलं आणि त्यांना आपली जी दुखती नस आहे त्यांनी ती बरोबर पकडलेली आहे, बरोबर आणि आपण त्यांना आपला हात दिलेला आहे की बघ माझी नस कुठे आहे ती. अशी परिस्थिती झालेली आहे. तर तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर देतो, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. कुक्कुटपालन चालू करायचं असेल किंवा तुम्हाला गोट फार्मिंग चालू करायचं असेल तर मी आपले काही मित्रमंडळी आहेत, ते स्वतः ट्रेनिंग देतात, त्यांचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो. पण कुठलाही व्यवसाय चालू करत असाल तर थोडासा टाईम द्या आणि कष्ट करायची ताकद ठेवा. तर सुनील दादा, छान वाटलं भेटून. धन्यवाद. खूप इन्फॉर्मेशन तू दिलेली आहेस आणि होप सगळ्यांना त्याचा फायदा होईल अशी आशा करतो. आणि असंच गायडन्स, तुझ्या गायडन्सच्या अंडर आम्हाला तुझ्याबरोबर आम्हाला पण पुढे घेऊन जात जा. मी तर सगळ्यांनाच घेऊन म्हणजे चालतोच, मला आवड आहे. आणि फक्त एवढं आहे की जमिनी विकू नका, एवढं विकू नका, बरोबर. ते एक थोडंसं म्हणायला लागतं. पण काहींची परिस्थिती तशी वेळ येते, भावाभावांच्या वादामध्ये किंवा भावकीच्या नादामध्ये. सोल्युशन भरपूर आहेत, पण सोल्युशन करता आलं पाहिजे. नाही सोल्युशन केलं तर तुम्हीही गेलं, म्हणजे म्हणतात तेलही गेलं तुपही गेलं, उद्या रडण्यापेक्षा आता सोल्युशन करा तर फायदा आहे. बरोबर. तर चला मित्रांनो, आपण इथेच ब्लॉग संपवतो आपला. तर असेच व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू पुढे अजून कुठल्या टाईपचं कंटेंट आपण आणि कंटेंट घेऊन येतो आहे आणि कुठले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला बघायला मिळतील. तर एवढंच बोलून ब्लॉग इथेच संपवतो आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.